हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. झालं का सगळ्या भावा बहिणींचं जेवण? भावा बहिणींना का माझं आत्ताच झालंय जेवण. जेवण केलं. आता तुमच्या दाजीला वाट लावलंय कामाला आणि बसली या काम हे आवरलं. थोडी राहिल्यात भांडी थोडीफार ती काय तेवढी घासायची, बाकीचं सगळं आवरलंय. काय कपडे फिपडे अजून काय राहिल्यात थोडीफार कपडे. सकाळी परत नंतर पुरीने आंघोळ केलेली. तर एवढ्या 2-4 दिवसात काय तुमच्या पूनमताईचं रेग्युलर व्हिडिओ जरा कमी रेंज मध्येच येतात आहे भावा बहिणीनं. ह्या समजून येत्याल ते काय झालंय माझी एवढ्या 2-4 दिवसात जरा अशक्तपणा जास्त आलाय मला, त्याच्यामुळं काय मी व्हिडिओ जास्त रेंज मध्ये बनवाना झाली. पण बनवण आता दिवाळी आली. दिवाळीची काय म्हणतात, दिवाळीचं आपलं घर तर सगळ्या भाऊ बहिणींना आवडतं. नटवायचंय आता ते घर. आता दिवाळीला लाईटी ह्या पाण्याने खराब झाल्यात भाऊ बहिणींनो. गेल्यात काय बल्ब पाणी येतंय ना हो का, हाय का, त्याच्यामुळं बल्ब गेलेत. ती आता नवीन टाकावं लागते. तर ह्या वर्षी एकाच कलरचं बल्ब टाकायचं डोक्यात चाललेलं आहे माझ्या. पण बघू आता कसं टाकायचं दाखवूच तुम्हाला. तर आता मी बसली हो का घरात दारात, असं मस्त असं पटांगण ही झालंय आता मस्त पैकी व्यवस्थित. काल गळ्यातलं गाठलंय भावा बहिणींना हो का, मी बहिणींना हो का. आता वेगळ्या पद्धतीनं गाठलं. आता ह्या वेळेस असं गाठलं. दर महिन्याला 2 महिन्याला बदलती त्याची डिझाईन. मी वेगळ्या पद्धतीनं आता वेगळ्याच पद्धतीने गाठलं. कसं दिसतंय सांगा. आता सकाळी आलता पार्सलवाला. आता बऱ्याच बहिणी म्हणते त्या की दाजीला काय मागवत नाही, तपल्यालाच मागावती हो का भावा बहिणीनं. दाजीसाठी बी मागवली चप्पल मी, पण दाजी घालायचं सोडून ठेवून गेलं घरीच. दाखवते तुम्हाला कशी काय चप्पल ती दाजीसाठी मागवलेली. कोणाचा कालवा चाललाय काय प्रत्येकाच्या घरी भांडण आहे भाऊ बहिणीनं. प्रत्येकाच्या घरी चालूच आहे हो का. आता मेहंदी लावून म्हणलं, पण आता आली दिवाळी जवळ, म्हणलं बघू दिवाळीलाच. आता हो का ही मेहंदी आपली बसल्या काढली होती मी घरात. त्या दिवशी बसल्या काढली होती. ठीक आहे, कशी काढली. आता दिवाळीला काढू ना भारी मेहंदी. तर दाखवते तुम्हाला दाजीची चप्पल. अरे देवा दाजीला चप्पल आणली भाऊ बहिणीनो. अगबाय बोम होती, कुठे गेली काय. दाजीचे चपलेच केलं उद्घाटन. दाजीचे चपलनच केलं उद्घाटन. गोम होती गोम. आता तुम्हाला दाखवते बघा चप्पल तुमच्या दाजीसाठी मागवली मी चप्पल ऑनलाईन. आता दिवाळीला दाजीला कपडे चोपडे घ्यावे लागतील ना. तर यंदा पुरी तर म्हणते तेच नको घेऊ मम्मी आम्हाला कपडे. आता माग ऑनलाईन भावा बहिणीनं ही केली नाही वय शॉपिंग. ऑनलाईन केली नव्हती वय शॉपिंग तुमच्या पूनमताईने. बरीच लय शॉपिंग केली मी. आता पुरी म्हणते ते मम्मी आम्हाला नको कपडे घेऊ. तर बघू आता. शिवण्या म्हणती मम्मी मला नको घेऊ, अपूर्वा म्हणती नको घेऊ, पिया म्हणती. आता मला तर आणली होती साडी, पण बघू जमलं तर घेऊ नाही तर कॅन्सल करू.
तर आता तुमच्या दाजीला तर घ्यावी लागेल. दाजीला कसं आहे, दाजीला कपडेच नाहीत घेतले म्हणजे भाऊ बहिणीने. दाजीला काय ऑनलाईन तसली शॉपिंग करत नाही आपण. ते उगा चपला मागवल्या होत्या. काय येत नाही ऑनलाईन बरोबर काय काय टायमा, म्हणजे हलक्या क्वालिटीचं असतं ना. काय माणूस म्हणतं 2 रुपये जास्त गेलं तर गेलं, पण चांगलं टिकाऊ पाहिजे ना, टिकलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून माणूस दुकानातून आणतं. लाईट गेली काय ना. तर दाजींला आहे ना कपडे इथूनच आणावं लागतील दुकानातून. आता बऱ्याच दिवस झालं दाजींला तुमच्या कपडे घेतलेले. 5-6 महिने झालं मी 3 ड्रेस घेतलं होतं संगत. त्याच्यावर काय परत घेतली नाही. तुमचं दाजी काय करतं या, नवी नवी कपडे बी कामातूनच पॅन्टी फिंटी कामात घालून तो का सगळी फाडू फाडू टाकल्या पॅन्टीन ती. सदर बी ठेवलं नाहीत. आता हमालीचं काम करायचं म्हणल्यावर असं नॉर्मल जे आपण घरी वापरतो कपडे असे कपडे जमत नाहीत. तिथं आता खांद्यावर ही घ्यायचं गोण्या म्हणल्यावर जाडच कपडे लागतील ना. तुमच्या दाजी नसल्यावर घेतात त्याच कपड्यावर. तर बघा ही चप्पल कशी आहे मला सांगा, चांगली आहे का? दाजीला मागवलेली नवी बरी आहे आपली घालायला. 6 महिने टिकलं तरी पैसा वसूल आहे का नाही? काय करायचं मग. तर चला भाऊ बहिणींनो, मग आता जेवण फिवण झालं, बसली एकटीच आमच्या वस्तीला. तर तुम्हाला सांगते हो का कशी आहे वस्ती आमची, बघितलं कवचितच माणसं असतील बाया घरी. वावर आहे तर प्रत्येकाला आपापली. मग आता पावसाच्या दिवसात ज्याच्या त्याच्या वावरात ही काय म्हणतात कांदा लागवडी. आता कांदा लागवडी चालू आहेत सध्याच्या आमच्या इकडे. ज्याला वावर आहे तर ती करते भाऊ बहिणी. आता आपल्याला नाहीच म्हणल्यावर आपण काय करणार आहे. आपण करल तवा खाणारी माणसं आपण. तुम्हाला सांगते जेव्हा 4 पैसे कमवू तेव्हा खायचं. आज काम केलं तर उद्या चूल पेटणार अशी आपली म्हणजे आपण काम करणारी माणसं आहेत. आपल्याला काय वावर शिवर नाही तर. आणि विषय म्हणजे धान्य धुन्य पण आपण विकतच आणून खातो. तुम्ही तर बघितलंय पहिल्यापासून, सांगायची गरज नाही. तर ज्याला आहे तर वावर ती म्हणजे ही सगळे जेवढे आहेत ना आमच्या ही शेजारी यांना सगळ्यांना वावर आहे. वावर फक्त तुम्हाला सांगते आम्हालाच नाही, आम्हाला नाही म्हणजे तुम्हाला सांगते आमच्या सासू. आता माझ्या सासून सासरा नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला नाहीच भाऊ बहिणीनो. आपण कसं आहे देवाने कसं म्हणतात का नाही ते अनाथाचे जीवन. अनाथ माणसाला सुद्धा सगळं सरकारी सुविधा भेटते त्या, पण आपल्याकडे तर सरकार बी लक्ष देत नाही. विषय असा आहे, आपल्या विषय असा आहे. म्हणून हो का जिथं राहील. आता मला बरीच भाऊ बहीण विचारतात ही जागा तुमची आहे का तुमची आहे का. अहो भाऊ बहिणींना ही जागा आहे ना. आता आम्ही इथं मला 3 लेकरं झाली, जसं माझं लग्न झालंय ना तशी मी इथं आहे. मग भलं मी म्हणते ती जागा कोणाची का असणार, राहिलोय ना राहिलोय. आणि राहिलाय विषय तर सरकारचा. सरकारनं तरी कुठे एकाच जागा घेतली तेव्हा पैसे देऊन पदरचं. ती बी लोकांचीच असेल ना पहिले राहणार आहे. आणि मग गोरगरिबांना वाटली जागा राहायला म्हणून काय फरक पडतोय हा. मग जो जिथं राहतोय आता ह्या लोकांना आमच्या शेजारच्या सगळ्या त्यांच्या जमिनी तळ्यात गेलेले म्हणजे तळ्याचं कामात वाटतं जमिनी गेलेत त्यांच्या. तर त्यांना राहाय ती बी राहिले ती इथंच. मग आता पुढच्याच घ्यायचं म्हणल्यावर सरकार घेतय आणि सरकारच द्यायचं म्हणल्यावर सरकारला त्रास होतोय का. आणि गोरगरिबांचा तर अधिकार आहे. जिथं राहील ना गोरगरीब, ज्याला काहीच नाही त्याने कुठं राहायचं. ज्याला काहीच नाही त्याने कुठं राहायचं सांगा बरं भाऊ बहिणींनो. ज्याला मी म्हणती राहायला जागाच नाही त्यांनी कुठं राहायचं हा. मग तो सरकारने नियम काढायला पाहिजे. जो आहे ना गरीब जिथं राहील ना तिथं त्याला दिलं पाहिजे ना सगळ्या सुख सुविधा दिल्या पाहिजेत. पाण्याची झालं, घरदार झालं हा. आता मी भाऊ बहिणीनं किती वर्ष झाले इथं राहते. आम्ही आता माझ्या लग्नाला 18 वर्ष झालं असं. आणि तुमच्या दाजीचा तर जन्म झाला इथं. जन्म
विचार करा. पण ही आहे ना, ही तर काही सुद्धा सुधारणा नाही खरं सांगायची म्हणल्यावर. ह्या वस्तीला आहे ना, उगा आता आपापल्या पद्धतीनं तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं घरं दारं लोकांनी बांधून आहे ना, विचार नाही केला. कारण की आता सरकाराची जर वाट बघत बसलं तर स्मशानभूमीतच जावं लागल मग सरकाराच्या. तवा भेटल जागा सरकाराची 3 फूट. काय काय म्हणते शेवटचा अंतिम संस्कार करायला तवर हलवानवास काढायचं. मग तुम्हाला सांगते लोकांनी कर्ज फिरज. आता तुमच्या पुनमताईचं बी एवढं मोठं घर झालं, एवढ्या सुखासुखी झालंय का? त्याला बी लय त्रास काढलाय भाऊ बहिणीनं. ह्याचं उचल पैसे, इकडून उचल तिकडून उचल, अजून फिरतोय पैसे. काय सांगायचं तुम्हाला? लोकांना वाटतं फुकाट झाले, फुकाट झालं. अरे फुकाट कुठली गोष्ट होती का? हा भाऊ बहिणीनं. पण एवढं आहे की बाबा आपल्या जीवनात तुम्हाला सांगते आपले जे आपलं हाल होत होतं, पण आपले लेकरं बाळ तर निवाऱ्याला निवांत खात्यात पेत्यात झोपत्यात. आई बापाला काय वाटतं की आपली लेकरं सुखात राहिली पाहिजेत, त्यांना कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. ही प्रत्येक आई बापाची अपेक्षा असते, इच्छा असते की आपल्या लेकरांना कुठल्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे. आपली लेकरं आपण तळातातल्या फोडावाने सांभाळतो, किती बी जीवाला त्रास करून घेतो, पण लेकरांच्या बाबतीत माणूस कॉम्प्रोमाइज, म्हणजे आता मला इंग्लिश जमत नाही पण करत नाही. आई बाप्पा जीवाला किती बी त्रास घेतील पण लेकरांना सगळ्या गोष्टी पुरावतील. तसंच भाऊ बहिणीनं आई बाप तुम्हाला सांगते आपली लेकरं हालावनवासात असल्यावर कुठल्या आई बापाला बघू वाटेल का? नाही. आई बाप लेकरांसाठी जीवाचं रान करतील, साल धरतील, कुणाचं बी कर्ज पाणी काढतील, पण लेकरांना जी पाहिजे ती मिळवून देण्याचा प्रयत्न करत राहतात. तसंच आपण केलेलं आहे. आणि आपण वाट बघितली नाही की सरकार आता 2000 तुम्हाला सांगते 2016 मध्ये घरकुल आलेलं आहे आम्हाला. कुणी दक्षता घेत नाही त्या घरकुलाची, त्या पैशाची, हप्त्याची, ह्याची. कशाचं घरकुल आणि कशाचं काय भाऊ बहिणीनं कुणी नाही विचार करत नाही. ही मधली आता ही राजकारण म्हणल्यावर तुम्हाला तर माहितीच असतंय कसं असतं ती. राजकारणात आहे ना नुसती काय म्हणतात जनता नुसती पिसली जाते, रगाडल्या जातात किड रगाडल्यावानी. गोरगरिबांचा तर काय आवाज नाही. ह्याच्या पुढे सगळी दुनिया झुकती भाऊ बहिणींनो. पैसा आहे तर सगळं आहे, आणि गोरगरिबांचा आवाज आहे ना वरपर्यंत जात नाही, कुणी पोचूच देत नाही. पैसे मध्ये हे काही आजकाल खऱ्याची दुनिया नाही ना. खऱ्याला न्याय मिळवून देणारी माणसं लय कमी आहेत या जगात. त्याच्यामुळं आणि स्वतःबद्दल जरी आवाज उचलायचा म्हणलं तरी त्याचा आवाज दाबते ती, अशी लोक आहेत. त्याच्यामुळं हो का हाय तवर आहे ना, कुणाचा विचार नाही करायचा. बघू पुढची पुढं कोण येतील ना त्यावेळेस आपण बघू काय करायचं. होय. आणि तसं बी जनता आहे भाऊ बहिणीनं. जनतेच्या गोरगरिबांचा विचार सरकारने केला पाहिजे का नाही केला पाहिजे तुम्ही सांगा. ज्याला काहीच नाही, जे रस्त्याच्या कडेला पालं ठोकून राहतात अशा लोकांनी काय करायचं? हा आता आम्ही एक तुम्हाला सांगते इथं 18 आता मला तर माझ्या आई बाप्पाने जाऊ दे ते आता झालं नशिबात होतं ते झालं म्हणायचं. पण तुम्हाला सांगते आपण आपलं झालं हलवनवास, मग आता आपल्या लेकरांचं बसायचं का वाट बघत लोकांची? आपल्याला नाही जागा ना फिगा, काय करायचं काय नाही बघता येईल पुढची पुढं. हाय तर जगून घ्या. माणसाचा घडीचा भरोसा नाही, आज हाय तर उद्या नाही, बरोबर का नाही? त्याच्यामुळं कसं आहे भाऊ बहिणीनं, आणि फुकाटचा ताल दाखवाय कोणी बी येतय. फुकाटचा ताल दाखवाय तर तुम्हाला माहित आहे नावाला नाती गोती असतात. कुणाचं चांगलं झालेलं कुणाला बघू वाटत नाही. नुसती तिळमिळ होती बघा. माणूस असं कष्टाने करून खात असलं तरी बघू वाटत नाही लोकांना. तिळमिळ जीवाची. स्वतः हातपाय हलवायचं नाही, दुसरा हातपाय हलवून खात असला ना पोटाला पटभर तर त्याला खाऊ द्यायचं नाही, अशी गंमत असती नातलगांची. तर ही आजकाल नाही, मी लय दिवसापासून बघते भावा बहिणींनो. जसं लग्न झालंय तसं सगळ्यांचं आता तुम्ही तर बघितलं असेल, तुम्हाला थोडक्यात मी दाखवलेलं आहे. पहिल्यापासून जी हिस्ट्री जर दाखवली असते, आता पहिल्यापासून आपल्यापाशी काय फोन पिन, आपल्या गरीब माणसात पशी कशाचं फोन उगा देवाच्या दयाने आपलं काय म्हणतात का नाही, कुठं नाही कुठं देवाने आपल्या नशिबात काहीतरी लिहून ठेवलेलं चांगलं, आपल्या कष्टाला देवाने फळ दिलं, ह्यातच आपण समाधानी आहे. कुठं नाही कुठं आपलं चांगलं झालं, पण आपल्या कष्टाने आपण प्रयत्न केला भाऊ बहिणींनो, कधी हार मानली नाही. ह्या गोष्टीचं म्हणजे देवाने दिलेलं फळ आहे.
हार मानली नाही कधी कुठल्या गोष्टीला. जी पुढे येईल ती कामं केले ते आम्ही दोघांनी, नवरा बायकोनी. पण लोकांना वाटतंय की ह्या फुकाटच होतंय सगळं. आणि ती तर टांगड्या हलवत बी नाही, तर त्यांना वाटतं आयत्त पडावं सगळं आणि फुकाट मिळावं. आता आपलं जे आहे ना घरदार, ह्याच्यावर बरेच डोळ आहेत. बरेच तुम्ही तर बघितलं माग काय प्रकार झाला होता. हा मग अशी येत. आणि नवरा माझा म्हणजे माझ्यामुळं तरी मी तरी थोडी बोलती, पण नवरा माझा आहे ना, जर एखादा कोण मागा आला ना, चल घेऊन टाक तुला, असं करतो. आणि मग आता ह्याने दिल्यावर आम्ही फिरू का रस्त्याने बोंबलत? तुम्ही सांगा. इथं जीवाचं रान केलंय, कितीतरी जीवाला त्रास करून घेतलाय, कष्ट घेतलंय. आणि फुकट्यांना काय आहे, फुकट्यांना फुकाट भेटलं तर फुकाटच पाहिजे ना. कोणची बी गोष्ट फुकाटच पाहिजे. डाल्या झिजवायच्या म्हणल्यावर त्रास होतो त्यांना. हा मग अशी लोक इथं. म्हणून सगळ्या लोकांपासून जेव्हा 4 हात लांब झाली भाऊ बहिणीनं, तेव्हा निवांत राहती, टेन्शन नाही. लेकरा बाळात लेकरं बाळ खाऊन पिऊन नवरा बी काम करतोय, डोक्याला ताण नाही. नाही तर ह्यांचाच विचार करून मेंदू सडायची वारी व्हायची. अवलादींचा विचार करू काय, कुठल्या अवलादींचा विचार बी नाही करायचा काय नाही, असं ठरवलंय आता. निवांत आपलं खाणे का पिणे का. नवरा कामाला जातो, मी काय 4 पैसे मशनीव कमावती, व्हिडिओ काढते. आता व्हिडिओ मध्ये पण कितीतरी लोक त्रास देतात. हा ते जणू काय त्यांच्या पदरचं पैसे त्यांना द्यायचे, अशी करते ती लोक. पण तरी पण आपण हार नाही मानत भाऊ बहिणींना. हो का, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, ती म्हण आहे. त्याच्यामुळं जसं ज्याचं कर्म आहे तर त्याला तसं फळ भेटणार. आणि राहिली गोष्ट तर मला जर कुणी वाईट बोलले, मी त्यांना शिव्या द्यायची ना, तर ते सुद्धा मी एवढे ह्याच्यात मी बंद केल्यात. का माहितीये का, विनाकारण आपण कुणाला त्रास देत नाही. आणि विनाकारण त्रास देणाऱ्या माणूस जीवनात कधीच सुखी राहत नाही. ही गोष्ट 100% खरी आहे. खरी आहे का नाही खरी भाऊ बहिणीनो? आज भोलेनाथाचा वार आहे. त्या माणसाला जीवनात तो माणूस कधीच आनंदी आणि सुखी राहणार नाही. जो माणूस पुढच्या माणसाला विनाकारण त्रास देतो आणि विनाकारण त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करतो ना, तो माणूस जीवनात कधीच पुढे जात नाही. हे आज आपला सोमवारचा भोलेनाथाच्या वारा दिवसाचा शब्द आहे. बरोबर ना भाऊ बहिणीनो? चला, लय बिल झालं.